तर मित्रांनो, पुण्यात भरपूर ठिकाणी औंध, अष्टापूर, अजून कुठे दिवेघाट इथे बिबट्या दिसला लोकांना फिरताना. तर लोक घाबरले जातात आणि भरपूर ठिकाणी हल्ला पण केलेला आहे बिबट्याने लोकांवर, जखमी केला लोकांना. तर हे तर होणारच होतं. ज्या प्रकारे झाडं कापून कापून जंगली कापून कापून ज्या प्रकारे शहर बसवले गेलेले, बांधकाम केले गेलेले, तर आपण त्यांच्या एरियामध्ये घुसलो आहे, आपण वन्य एरियामध्ये क्षेत्रात घुसलो आहे. ते आपल्यामध्ये नाही आले, ते बरोबर त्यांच्या ठिकाणीच आहे. आपण त्यांच्या एरियामध्ये घुसलो आहे आणि त्यांना त्रास देतो आहे, म्हणून ते बरोबर त्यांच्या ठिकाणीच आहे. आणि ते कधी पण कुठे पण जातील रात्री 2, 3, 4 वाजता, आणि तुम्ही जर त्यांच्यासमोर दिसला तर ते तुमच्यावर हल्ला करणारच. तर म्हणायचा अर्थ असा आहे की सगळीकडे तुम्ही कुठलीही सरकार बघून घ्या, झाडं कापतेच, अवैध बांधकामला परवानगी देतेच, ज्यामुळे विकासाच्या नावावर ज्यामुळे हे असले मग वन्य प्राणी जे ते बाहेर निघतात आणि मग आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करतात. तर जास्त विकास नको, लिमिटेड विकास चालेल, पण झाडं कापून कापून झाड पण कापली जातात ते सगळीकडे खूप, तुम्हाला दिसत असेल. त्याच्यामुळे प्रकृतीची जी जी सायकल आहे ती बिघडते.